नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गुळापासून गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा 1 किलो गाजर घेतलेले, स्वच्छ धुवून वरनं त्याची पूर्ण साल अशी थोडी थोडी काढून घ्यायची आणि असे बारीक खिसून घेतलेले आहेत बघा, बारीक खिसणीनंतर। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। 2 ते 2.5 चमचे मी तूप टाकणार आहे। तूप बघा मी टाकून घेतलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तूप चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण गाजर खिसून घेतलेले टाकून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर त्या तुपामध्ये थोडंसं बदाम काजू असेल का नाही तर थोडेसे भाजून घेतले तरी पण चालू शकतात। आता हे सगळं मी टाकून घेते। गाजराचा खिस बघा मी टाकून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम आणि ह्याला काय करणार आहे, 2 ते 3 मिनिटं मी परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं झाले बघा, मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे। चांगलं ते तुपामध्ये काय करायचं, परतून घ्यायचं चांगलं, जेवढं होता होईल एवढं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला दूध। तर ही दूध गरम करून बघा थंड करून घेतलेलं आहे। 1 लिटरसाठी बघा एवढं मोठ्या आकाराचा एक पेला टाकलेला आहे मी। थोडंसं जास्त टाकलं तरी दूध पण चालू शकतं। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते। दूध टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जरा थोडं बोलताना जरा मी चुकीचं बोललेली आहे की 1 किलो गाजरासाठी मी हा 1 पेला फक्त मी ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल। आणि दूध जे होतं ना, हे म्हशीचं दूध होतं, कोणतं जरी घेतलं तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करणार, 1 मिनिटभर फक्त मी पहिलं परतून घेणार आहे ह्या दुधामध्येच। 2 मिनिटं झालेले आहेत बघा। दूध टाकल्यानंतर थोड्या वेळानं मी असं हलवत आहे। तर हे जे दूध टाकलं होतं ना, हे आपल्याला थोडंसं आटवूनच घ्यायचं। ह्याच्यामध्ये लगेच साखर म्हणा गूळ म्हणा लगेच टाकायचं नाही। जर तुम्ही लगेच टाकलं का नाही तर आपल्या गुळाला साखरेला अजून पाणी सुटतं। तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, हे थोडंसं दूध पूर्ण आपलं आटवून घ्यायचं, म्हणजे चवीला पण इतकं छान लागतं का नाही। थोड्या वेळानं हलवायचं, कारण ही स्टीलची कढई आहे ना, कोणत्या पण कढईमध्ये केलं तसं थोडा वेळ ठेवायचं। झाकण जरी ठेवलं 2 मिनिटासाठी तरी पण चालू शकते, पण बारीक गॅस करून ठेवा। मग असं हलवत राहायचं। मस्त बघा दूध आटलं गेलेलं, एकदम थोडंसं राहिलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकायचा। तर ही 1 किलो होते, तर हा मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे खिसून। गोडीप्रमाणे घ्यायचं, तुमच्या कमी जास्त जेवढं गूळ आहे तेवढं। साखरेच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का, खवा वगैरे टाकून मस्त अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मी हलवे बनवलेले आहेत। पण एक म्हणजे जे वयस्कर आहे ते, त्यांनी मला मेसेज केला होता की लता ह्याचं दाखव म्हणून, गुळाचं दाखव, म्हणून मी ही गुळाचं दाखवत आहे। एकदा रेसिपी बघितली की तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा, आणि आवडलं तर खरंच लाईक करत जा आणि शेअर करत जावा। आता हे बघा आपण गूळ टाकला की एवढं पाणी सुटले बघायला। गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला त्याला थोड्या वेळानं असं हलवत राहायचं। पूर्णपणे बघा आपला गूळ वितळलेला आहे आणि तरी पण मी खिसून घेतला होता। खिसून घ्यायचा कधी पण अशा कुठल्या गोष्टीला टाकताना, एवढं पाणी सुटलेलं आहे। त्यासाठी आपलं दुधाचं पहिलं पाणी ना चांगलं आटवून घ्यायचं ह्याच्यामध्येच, गाजरामध्ये। आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, मी वेलची आणि जायफळ अर्धा चमचा छोट्या आकाराचं कुटून घेतलेलं आहे, ते मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एकदम चिमूटभर मीठ टाकायचं। असं कुठला गोडीचा पदार्थ असेल का नाही की त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीला अजून छान लागतं। आता गॅस मिडियमच आहे आणि हे आता आपण सगळं एवढं आटवून घेऊया। गुळाचं पाणी बघा आटलेलं आहे, एकदम हलकंसं राहिलेलं आहे, जास्त असं काय राहिलेलं नाही आहे, थोडंसं एकदम राहिलेलं आहे बघा। आता थोड्या वेळानं असं मी हलवून का नाही पूर्ण हे सगळं आटवून घेतलेलं आहे। आता ह्यात काय करणार आहे, छोटे 2 चमचे मी दूध पावडर टाकणार आहे। तर ह्याच्या जागी का नाही तुमच्याकडे जर खवा असला तर खवा जरी टाकला तरी चालू शकते, आणि काहीच नाही टाकलं तरी पण चालेल। माझ्याकडे होती दूध पावडर म्हणून हे मी टाकलेली आहे। आता ह्याला मिक्स करून घेते। दूध पावडर टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला दूध पावडर जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालू शकते। दुधाची जर साई असेल तुमच्याकडं तर 1-2 चमचे जरी टाकली तरी चालेल, आणि नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालू शकते। खवा बिवा टाकून सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्यात काय केलेलं आहे माहिती आहे का, 4 ते 5 चमचे मी तूप घेतलं होतं गरम करून, आणि त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीत बदाम काजू असे मी हे गोल्डन कलरवर फ्राय करून घेतलेले आहेत। आता हे मी ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे। मस्त असं बघा, जे आपण थोड्याशा तुपामध्ये जे बदाम काजू टाकल्यानंतर पण मी चांगलं परतून घेतलेलं आहे, एकदम सुक्क झालेलं आहे बघा। अशा पद्धतीत करायचं, एकदम छान लागतात, चवीला पण छान लागतो बघा। आता हा गुळाचा हमेशा मी करते त्यामुळे तुम्हाला मी आज करून दाखवलेला आहे अशा पद्धतीत। गॅस करणार आहे मी बंद, आणि ह्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं याला, आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल, जेव्हा हवा आहे तेव्हा जरी खाल्लं तरी पण चालू शकते। किती मस्त झालं आहे बघा, एकदम छान आणि चवदार होतो गुळाचा। कधी तुम्ही केला नसला तर जरूर करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।